नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएचजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत इयत्ता 10वी बोर्ड, महाराष्ट्र 10वीचा बोर्ड याचा लेटेस्ट बोर्ड पॅटर्न विषय बीजगणित भाग 1 बोर्ड एक्झाम स्पेशल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीजगणित भाग 1 चं जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं पूर्ण विश्लेषण मिळेल. एवढंच नाही, प्रश्न क्रमांक निहाय त्याचं विश्लेषण केलेलं असेल. आणि मित्रांनो, 100% गुणांची गॅरंटी. म्हणजे कसं, ही प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही समजून घ्याल ना मित्रांनो, तर तुम्हाला जास्त अभ्यासाची गरजच लागणार नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत आपल्याला बघायचंय. आणि आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. त्या अगोदर आपण बघूया की आपल्याला जे काही वार दिलेत, कोणत्या वारी कोणता विषय आहे ते तुम्हाला 1 मिनिटात मी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, युट्यूबला जर तुम्ही सर्च केलात ना विश्वजित सर गुरुकुल, तर आपलं चॅनल तुम्हाला दिसून येईल. हा लोगो आहे मित्रांनो, हा लोगो तुम्हाला दिसून येईल. बघा, आपण काय करतोय, 1ली ते 8वी स्कॉलरशिप साठी मंथन असेल, नवोदय असेल, डॉक्टर होमी बाबा असेल, एनएमएमएस असेल, या सगळ्यांसाठी आपण काय करणार आहोत, तर संध्याकाळी 7 वाजता याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवर. त्याच्यानंतर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हा तुमचा जे काही एमपीएससी आहेत, जे काही ग्राम महसूल अधिकारी आहे, सगळ्याच पोस्ट, पोलीस असेल, बँक असेल, रेल्वे भरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला सोमवार, शुक्रवार आणि रविवार हे 3 वार दिलेले आहेत. मित्रांनो, या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ युट्यूबला दिसेल. आणि आज बुधवार आहे, बुधवार आणि शनिवार संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला 10वीचं जे काही बोर्ड आहे त्या 10वीच्या बोर्डसाठी जे काही उपयुक्त खजिना आहे तो खजिना तुम्हाला दिला जाईल. चला मित्रांनो, वेळ न घालवता काय करायचं आहे, आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. चला सुरुवात करतोय मी. मित्रांनो बघा, प्रश्नपत्रिकेची सुरुवात, तुम्हाला ज्या टायमाला प्रश्नपत्रिका येते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका पण मी दाखवणार आहे. या प्रश्नपत्रिका जेव्हा येते त्यावेळेस काय केलं जातं, तिथे दिलं जातं सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतं. मित्रांनो, गणकयंत्राचा वापर आपल्याला तिथं अलाउड नसतं, आहे की नाही. गणकयंत्र वापरलं जात नाही. म्हणजे काय, कॅल्क्युलेटर. प्रश्नाच्या उजवीकडचं गुण जे असतात ते काय असतात, संख्या जे असतात ते काय करतात, गुण दर्शवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, याच्यामध्ये गणित भाग 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1A म्हणजे हा प्रश्न का मित्रांनो, हा तुमच्या समोर येतो. याच्यामध्ये याचं जे मूल्यमापन आहे ना, केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केलं जातं. म्हणजे कसं, बघा काय दिलं जातं, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून काय करायचं आहे, वर्णाक्षर लिहा. म्हणजे उत्तर तिथे लिहायचं आहे. रिकामी जागा दिली जाते आणि तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात आणि तिथे तुम्हाला काय करायचं असतं, उत्तर लिहायचं असतं. मित्रांनो, इथे 4 प्रश्न दिले जातात आणि 4चे 4 सोडवायचे असतात 4 गुणांसाठी. येथे कसं असतं माहिती का, इथे जे सांगितलं तुम्हाला हे वाक्य, या प्रश्नात कसं असतं, सुरुवातीला जर समजा एखादा तुम्हाला वाटलं हे उत्तर बरोबर आहे, ते आपण लिहिल्यानंतर परत आपल्याला असं डाऊट आला, नाही आपण लिहिलं नाही, ते चुकलंय, मग आपण काय करतो, तो खोडतो आणि खोडल्यानंतर परत दुसऱ्यांदा लिहितो. मित्रांनो, तुम्ही दुसऱ्यांदा जरी प्रयत्न केला तरी तुमचं उत्तर चुकीचं धरलं जाईल. म्हणून सुरुवातीला जे काही 4 ऑप्शन तुम्हाला दिले जातात त्यातून अचूक तुम्हाला निवडायचं आहे आणि लिहायचं आहे. म्हणजे लक्षात आलं, 4 गुण आपल्या आता हातातून जाणार नाही. त्यानंतर बी असतो, प्रश्न क्रमांक 1 मधला बीचा असतो, खालील उपप्रश्न सोडवा. मित्रांनो, 4 प्रश्न दिले जातात आणि 4च्या 4 सोडवणं अनिवार्य आहे 4 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ए आणि बी असे टोटली 8 गुणांचे 8 प्रश्न तुम्हाला दिले जातात. 1-1 मार्कासाठी असतं आणि येथे कुठल्याही पद्धतीचे एक्स्ट्रा प्रश्न नाहीत. त्याच्यामुळे इथे चुकलेलं उत्तर सुद्धा चुकीचं दिलं जातं. म्हणजे कसं, खोडलेलं उत्तर. त्यासाठी आपल्याला अचूक असं उत्तर लिहायची आहेत. इथे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळाले का पुढच्या जे काही प्रश्न आहेत तिथे सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स मिळून जातात. मी अगोदर पण सांगितलंय, इंग्रजीची प्रश्नपत्रिका घेताना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूया. बघा मित्रांनो, इथे दिलं तुम्हाला प्रश्न क्रमांक 2A, आहे की नाही. हा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, खालील कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. मला 2 कृती, आहे की नाही, इथे काय करायचं, पूर्ण करायच्या आहेत. 4 गुणांसाठी आहे. किती, 4 गुणांसाठी. मित्रांनो, इथे तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात, त्यातील 2 सोडवणे अनिवार्य असते.
आणि प्रत्येकी 2 गुण. एका प्रश्नाला 2 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2B 4 उपप्रश्न सोडवा. इथे तुम्हाला मित्रांनो 5 प्रश्न दिले जातात. 2 गुणांसाठी 1 असतंय आणि त्यातले किती सोडवायचे? 4 सोडवायचे आहेत. आपण प्रश्नपत्रिका घेणार आहोत. है का? शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत बघा. लक्षात येईल तुमच्या. चला हे लक्षात आलं? इथे तुम्हाला किती जवळजवळ प्रश्न क्रमांक 2 12 गुणांसाठी असतो. किती गुणांसाठी असतो? 12 गुणांसाठी असतो. पहिले 2 प्रश्न लिहायचे. कृतीनुसार आपल्याला 2 मार्क इथे असतात एका प्रश्नाला. 4 गुण झाले आणि इकडे 2 प्रत्येकी 2 गुण असे 4 प्रश्न लिहायचे म्हणजे 8 गुण तुम्हाला मिळतील. चला प्रश्न क्रमांक 3 बघूया. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 खूप सोपा असतो मित्रांनो. का सांगतो हा? जे 3 मार्क जे आहेत ना 3 मार्क तुम्हाला सहज मिळून जातात. काय केलं जातं बघा. खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा. तुम्हाला कृती दिली जाते आणि काय करायला लागतंय? पूर्ण करावी लागते. कशी पूर्ण करायची? 2 प्रश्न दिले जातात. 2 प्रश्न तुम्हाला दिले असतात. त्याच्यातलं एक सोडवायचं मित्रांनो. इथं प्रश्नासोबत उत्तर पण दिलं जातं मित्रांनो. फक्त तिथे रिकामे कॉलम आपल्याला भरायचे आहेत. 3 गुण सहज मिळतात. त्याचा नमुना पण तुम्हाला आहे. प्रश्नपत्रिका घेतो म्हणजे त्याच्यामध्ये नमुना सगळे आहेत. बघा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 गुण मिळाले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3B असा आहे मित्रांनो. तुम्हाला कुठलेही 2 उपप्रश्न सोडवा. म्हणजे एकाला 3 मार्क आहेत. एकूण 4 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 2 सोडवणं गरजेचं आहे आणि प्रत्येकी किती गुणांसाठी असतात? 3 गुणांसाठी असतात. मित्रांनो गणित पण मी शिकवणार आहे. गणित माझा आवडता विषय आहे आणि गणित सुद्धा तुम्हाला मी 10वी बोर्डाचं गणित घेणार आहे. जे जे अवघड आहे ना तुम्ही लिहा. तुम्ही काय करा याच्यामध्ये कमेंट करा का सर हा लेसन तुम्ही घ्या किंवा हा प्रश्न तुम्ही घ्या. मी तो प्रश्न तुम्हाला घेऊन येणार आहे. लक्षात आलं? चला पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 4 आणि 5. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी 2 प्रश्न सोडवा. सुरुवातीला बघितले आपण 1 मार्काचे प्रश्न, नंतर 2 मार्काचे प्रश्न, नंतर 3 मार्काचे प्रश्न आणि आता जो आहे ना मित्रांनो 4था प्रश्न तो किती मार्काचा आहे? 4 मार्काचा आहे. इथे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. म्हणजे 1 प्रश्न 4 मार्काला. एकूण 3 प्रश्न दिले जातात आणि 2 प्रश्न सोडवणे काय अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणताही 1 प्रश्न सोडवा. मित्रांनो इथं 2 प्रश्न दिले जातात आणि 1 सोडवायचे 3 गुणांसाठी आहे. असा प्रश्न क्रमांक 4 येतो तुम्हाला 8 गुणांना आणि प्रश्न क्रमांक 5 येतो तुम्हाला 3 गुणांना. लक्षात येईल? अशा पद्धतीत काय होते आपली प्रश्नपत्रिका काय होते? संपून जाते. आता आपण बघणार आहोत जो काही नमुना आहे बोर्डाचा आहे की नाही तो बोर्डाचा आपल्याला नमुना बघायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीत प्रश्नपत्रिका येते. चला आपण बघूया आता प्रश्नपत्रिका कशा पद्धतीत विचारली जाते. बघा मित्रांनो इथे ही तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे मित्रांनो ही 2026 ची आहे. महाराष्ट्र बोर्ड आहे की नाही. हे जर तुम्ही याला जर टाकलं गुगलला जर टाकलं तर महाराष्ट्र जे काही बोर्ड आहे त्या महाराष्ट्र बोर्डच्या लिंकवर तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. याच्यामध्ये 2026 ला विचारलेली ही प्रश्नपत्रिका मित्रांनो बघा इथं मॅथमॅटिक्स लिहिलेलं आहे की नाही. अशा पद्धतीत तुम्हाला रचना असते. 40 गुणांसाठी असते. 11 पृष्ठ याला आहेत. 11 पेज आहेत. बघा इथं सुरुवातीला दिलंय सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही आहे की नाही. हे गुण दर्शवतात आणि प्रश्न क्रमांक 1A साठी इथं सूचना दिलेली आहे की नाही का जे प्रथम प्रयत्नामधील जे काही तुम्ही सोडवता तेच ग्राह्य धरले जातात आणि गुण दिले जातात. बघा आता इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 बघा कसा आहे. इथं दिसतो तुम्हाला बघा इथं आहे प्रश्न क्रमांक 1. काय दिलं प्रश्न क्रमांक 1 मध्ये? अशा पद्धतीत प्रश्न दिला जातो. 4 काय दिले असतात? पर्याय. अचूक पर्याय निवडून तुम्हाला त्यांचे वर्णाक्षर लिहायचे आहे. बघा इथे 4 प्रश्न दिले आहेत. सेवा आणि वस्तू यांचा दर कर आहे की नाही. इथे बघायचं 1 2 3 4 याच्यापैकी जे उत्तर आहे त्याला काय करायचे आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला इथे लिहून इथे लिहायचं आहे की नाही. तसंच बघा पुढे दिले तिथे 4 दिलेले असतात. बघा बघा हा दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. इथे पण तुम्हाला काय केलं आहे तर 4 ऑप्शन दिलेले आहेत 1 2 3 4 यांच्यापैकी एक काय करायचंय उचलायचं आणि लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसऱ्या प्रश्नात सुद्धा आपल्याला काय करायचंय किंमत काढायची आहे. मित्रांनो याला जास्त वेळ न घालवता 1 मिनिटाच्या आत ही उत्तरं तुमची रेडी पाहिजेत. हे तुम्हाला मी जर तुमची इच्छा असेल तर काय करायचं तुम्हाला माहितच आहे. कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं सर 2026 ची प्रश्नपत्रिका जी आहे ती आम्हाला सोडवून घ्या. मी सगळी प्रश्नपत्रिका तुमच्याकडून तुम्हाला सोडवून देईल. बघा इथे तिसरा प्रश्न विचारलेला आहे
त्याच्यानंतर इथं काय बघा, इथं दिले, पुढे काय दिले आहेत, खालील उपप्रश्न सोडवा. किती मार्कला? 4 मार्कला आहे बघा. इथे 1 2 3 4 4 तिथे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 2, इथे काय दिलं, कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. बघा इथं काय दिलंय, इथे पण तुम्हाला काय दिलंय, कृती पूर्ण करायची म्हणजे काय, कृतीयुक्त प्रश्नपत्रिका असते. आता 4 मार्काला आहे, 2 गुणांसाठी 1 प्रश्न. इथे तुम्हाला सगळं दिलंय, उत्तर पण दिलंय बघा, उकल पण काढून दिलेली आहे. परंतु इथं काय करायचं आहे आपल्याला, तर उत्तर लिहायचं आहे. इथं तुम्हाला एक काय भरायचंय, रिकामी जागा भरायची आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, हे बघा इथे सगळ्या रिकाम्या जागा भरायच्या. या सगळ्या काय करायच्या आहेत, रिकाम्या जागा इथे भरायच्या आहे. ते 1 मिनिटात होतं, 1 मिनिटात तुम्हाला सांगेल मी काय त्याला आयडिया वापरायची ती, आहे की नाही. पुढे बघा, इथे दुसरा प्रश्न आहे. इथं पण तुम्हाला रिकाम्या चौकटीमध्ये काय करायचे, उत्तर लिहायची आहेत. दिसतं ना, हे बघा इथे लिहायचे, इथे लिहायचे आहेत. अशा पद्धतीने सारणी काय करायची आहे, तर पूर्ण करायची. त्याच्यानंतर बघा पुढे बी प्रश्न बघा. बी प्रश्नामध्ये काय दिलंय, कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा, आहे की नाही. 1 2 3. इथे मित्रांनो तुम्हाला काही असं सोडून दिलेलं नसतं, कृतीनुसार नसतं. इथे ही उत्तर आपल्याला सोडवावी लागतात. कसे सोडवायचे तुम्हाला वर्गात शिकवलंच असेल, नसेल तर मला फक्त सांगा का सर ही 2026 ची प्रश्नपत्रिका सोडवून घ्या. तुम्हाला जो अवघड टॉपिक वाटतो ना मित्रांनो, सगळ्या कुठलाही लेसन असू द्या, बीजगणिताचा 1 चा असो किंवा 2 चा असो, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त तुम्ही लिहा, सांगा मला का सर हे तुम्ही आज घ्या. वा, 4था प्रश्न आहे, नाही इथं 5वा प्रश्न. 5 प्रश्न झाल्यानंतर तो प्रश्न पूर्ण होतो, त्यापैकी 4 लिहायचे असतात. इथे बघा, खालीलपैकी एक कृती पूर्ण करून लिहा. आता इथे बघा प्रश्न क्रमांक 3, इथे पण कृती ज्यावेळेस विचारतात ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला कृती म्हणून इथं काय करायला लागतं, उत्तर लिहावं लागतं. बघा हे बघा, हे बघा दिसतंय, हे बघा इथं काय करायचंय आपल्याला, उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नाला पण बघा, इथं या 2 नंबरचा प्रश्न आहे. या 2 नंबरच्या प्रश्नाला पण काय करायचं आहे, इथं तर उत्तर लिहायचं आहे. हे बघा इथं दिलंय, सगळं दिलंय रेडी, सगळं रेडी दिलंय तुम्हाला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये उत्तर लिहायचे आहेत. बघा बी प्रश्न, बी प्रश्न तुम्हाला विचारले, कुठलेही 2 उपप्रश्न सोडवा. कुठलेही 2 उपप्रश्न सोडवा म्हणजे काय, या 2 संख्येतील फरक 3 असून, आहे की नाही, मोठ्या संख्या म्हणजे इथे जे प्रश्न दिलेत ते प्रश्न पण आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत. इथे 2 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, तर तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत, 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पुढे 4 पैकी 2 सोडवायचे आहेत आपल्याला. खूप सोपं आहे मित्रांनो. त्याचा 4था प्रश्न, कुठले 2 उपप्रश्न सोडवा 8 मार्कांसाठी. 1 2 3. 3 पैकी कुठले 2 सोडवा. त्याच्यानंतर 5 नंबर, 5वा शेवटचा कुठलाही एक उपप्रश्न सोडवा. हा एक दिलेला आहे, हा एक दिलेला आहे, है की नाही. तर मित्रांनो खूप सोपी प्रश्नपत्रिका असते. फक्त काय करायचं, आपल्याला थोडासा अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगेल कोणते प्रश्न तुम्ही याच्यासाठी अभ्यासा. एवढंच नाही मित्रांनो, तुम्हाला हे पण सांगेल की कुठला लेसन तुम्ही जास्तीत जास्त केला गेला पाहिजे. कारण जो तुम्ही लेसन कराल तो महत्वपूर्ण असा लेसन असेल, आणि जो लेसन खूप अवघड आहे, ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात नाही, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. हा, तर ही प्रश्नपत्रिका तुमच्या लक्षात येईलच. बघितल्यानंतर प्रश्नपत्रिका कशी असते हे तुमच्या लक्षात येणारच आहे. तर मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. वार लक्षात ठेवा, मंगळवार शुक्रवार रविवार तुमच्या कशासाठी असतील, जे काही एमपीएससी देणारे आहेत किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, पोलीस, बँक, ग्राम महसूल अधिकारी, रेल्वे भरती, टीईटी, सीईटी, आहे की नाही, या सगळ्यांसाठी हे उपयुक्त असणार आहे, है की नाही. इथे टीईटी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल, तर शिकवलं जाईल. एवढंच नाही, टॅटचं असेल तर टॅट साठी पण तुम्हाला शिकवलं जाईल. पुढे तुम्हाला काय, इयत्ता 1ली ते 8वीचं जे जे काही स्पर्धा असतील त्यांच्यासाठी तुम्हाला सोमवार गुरुवार वेळ संध्याकाळी 7 वाजता, आणि आज बघा बुधवार आहे म्हणून आज आपण 10वीचा बोर्ड स्पेशल घेतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका नमुना आणि एक एक लेसनवर तुम्ही फक्त सांगा, तुम्ही मला सांगा सर पुढच्या लेक्चरला काय घ्या, गणिताचा हा टॉपिक घ्या, मी तो टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीत शिकवेल, आहे की नाही. पण संध्याकाळी किती वाजता आहे, 7 वाजता वेळ आहे. लक्षात राहील मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.